नमस्कार मित्रांनो. आता आपण गणित भाग 2 मधील पहिला पाठ म्हणजेच समरूपता मधला अत्यंत महत्त्वाचा, परीक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा, मी अत्यंत या शब्दावर जोर देतो, लक्षात ठेवा. अत्यंत महत्त्वाचं असं प्रमेय आहे ते म्हणजे प्रमाणाचे मूलभूत प्रमेय. प्रमाणाचे मूलभूत प्रमेय हे प्रमेय जास्तीत जास्त वेळा परीक्षेला विचारते किंवा या प्रमेयावर जास्तीत जास्त वेळा प्रश्न आलेला आहे. ठीक आहे ना. या वर्षीच्या परीक्षेला सुद्धा एकतर हे प्रमेय सिद्ध करा किंवा या प्रमेयाचा उपयोग करून एखादं गणित सोडवा असा प्रश्न येणार म्हणजे येणार. तर समरूपता पाठातील पहिलं प्रमेय आहे प्रमाणाचे मूलभूत प्रमेय. या प्रमेयाचं काय म्हणणं आहे मी आधी ते तुम्हाला सांगून टाकतो, नंतर आपण पद्धतशीरपणे सोडवण्याचं नंतर पाहू. आता या प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाच्या आधी आपण काही भाग पाहिला, तो म्हणजे त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचा है ना, एरिया त्रिकोण. काय असते एरिया त्रिकोणाचं सूत्र? एरिया त्रिकोण कोणत्याही त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं सूत्र होतं 1/2 त्याचा पाया आणि त्याच्या उंचीचा गुणाकार. बरोबर आहे ना. पायासाठी बी बेसचा आणि हाईट उंचीसाठी एच. दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं जर का गुणोत्तर घेतलं, हे 1 नंबरचा त्रिकोण आणि त्याच्यासाठी पाया 1 आणि उंची 1. 2 नंबरचा जर का त्रिकोण घेतला कोणता, त्याचं जर का क्षेत्रफळ घेतो म्हणलं तर त्याच्यासाठी पण असंच सूत्र तयार होईल 1/2 त्याचा पाया गुणिला त्याची उंची. आणि जर याचं गुणोत्तर घेतो म्हणलं तर हे 1/2 कटतील, म्हणजे उरल काय तर फक्त पाया उंचीचा गुणाकार पहिल्या त्रिकोणाचा छेदात पाया उंचीचा गुणाकार दुसऱ्या त्रिकोणाचा. बरोबर आहे. त्याच्यानंतर आपण हे पाहिलं की जर का या दोन त्रिकोणाचे पाया समान असतील तर ते पण कटतील, म्हणजे त्रिकोणाचं क्षेत्रफळ हे त्याच्या उंचीच्या प्रमाणात राहील है ना, त्या दोन त्रिकोणाच्या उंचीच्या गुणोत्तराच्या एवढं. जर त्या दोन त्रिकोणाच्या उंची समान असतील तर त्या दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर हे त्याच्या पायाच्या गुणोत्तरा एवढं राहील, कारण उंची कटल. बरोबर आहे का. आणि ज्या दोन त्रिकोणाच्या पाया पण आणि उंची पण समान असतील त्या दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर हे 1 येईल, कारण हे दोन्ही कटतील, पाया पाया उंची उंची दोन्ही कटल. बरोबर आहे का. तर ह्याच्यावरच आधारित हे प्रमाणाचं मूलभूत प्रमेय आहे. जर तुम्ही हे सगळं आधी जे शिकलेत हे जर तुम्ही आठवत असेल तुम्हाला, किंवा तुम्ही हे पुन्हा जाऊन पाहू शकत असाल, आपण याच्यावर व्हिडिओ पण बनवलेला आहे सराव संच 1.1 वर, तर तुम्ही हे जर का पाहिलं तर तुम्हाला हे कळायला सोपं जाते. किंवा तुम्ही स्वतः जर का बसून सराव संच 1.1 मधले सगळे गणित करून पाहिले तर प्रमाणाचे मूलभूत प्रमेय येणं तुमच्यासाठी अवघड नाही. 3 किंवा 4 मार्कासाठी प्रमाणाचे मूलभूत प्रमेय किंवा त्याच्यावरचं गणित विचारते परीक्षेला. ठीक आहे ना. हे लक्षात ठेवा, हे अत्यंत महत्वाचं प्रमेय आहे. तर ह्याच्यासाठी प्रमाणाचा मूलभूत प्रमेयाचं म्हणणं काय मी ते सांगून टाकतो, की जर एखाद्या त्रिकोणाच्या, आता त्रिकोणाला 3 बाजू आहेत, मग त्रिकोणाच्या 3 बाजूपैकी कोण्याही एका बाजूला एखादी रेषा समांतर काढली. या त्रिकोणाला समजा 3 बाजूपैकी या बाजूला जर मी समांतर रेषा काढतो म्हणलं तर ती इकडून पण होऊ शकते त्रिकोणाच्या बाहेर, त्रिकोणाच्या इकडच्या बाजूने पण त्रिकोणाच्या बाहेर असू शकते, किंवा त्रिकोणाच्या आतमध्ये पण असू शकते है ना. पण प्रमेयाचं म्हणणं काय आहे की त्रिकोणाच्या एका बाजूला समांतर असणारी रेषा त्याच्या उरलेल्या बाजूंना भिन्न बिंदूत छेदत असेल, म्हणजे याचा अर्थ ही दोन बाजूंना छेदते का? या नाही छेदत. हिला समांतर आहे पण या दोन बाजूंना छेदत नाही. ही या दोन बाजूंना छेदते का? तर नाही. हिला समांतर आहे पण या दोन बाजूंना छेदत नाही, मग ही पण रेष नाही, ही पण नाही, ही पण नाही, ही पण नाही. म्हणजे याचा अर्थ छेदणारी रेषा या बाजूला जर का मी समांतर काढत असेल आणि छेदणारी जर का काढत असेल या दोन बाजूंना, तर ती एक तर इथून अशी जाऊ शकते किंवा इथून असू शकते, इथून असू शकते, इथून असू शकते, इथून, पण त्रिकोणाच्या आतल्या बाजूनं छेदून जाईल, म्हणजे आतल्या बाजूनं म्हणजे या एवढ्या पट्ट्याच्या आतमध्ये. मग यातली कोणतीही एक रेषा असेल ती जी रेषा या त्रिकोणाच्या या बाजूला समांतर आहे आणि उरलेल्या दोन बाजूंना दोन भिन्न बिंदूत छेदते. ठीक आहे ना. मग यातली कोणती पण एक बाजू घेऊ आपण. जसं की समजा हे एक त्रिकोण आहे आणि या त्रिकोणाच्या या बाजूला एक समांतर रेषा काढली आपण. ठीक आहे ना. समजा ही ती समांतर रेषा आहे. ठीक आहे ना. तर प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाचं जे प्रमेय आहे
किंवा ज्याला स्टेटमेंट म्हणू आपण, ज्याला विधान म्हणू आपण, त्याचं म्हणणं काय आहे की जर त्रिकोणाच्या एका बाजूला एखादी रेषा समांतर असून ती उरलेल्या दोन बाजूंना दोन भिन्न बिंदूमध्ये छेदत असेल तर ती रेषा त्या बाजूंना एकाच प्रमाणात विभागते. एकाच म्हणजे समान प्रमाणात. म्हणजे या बाजूचं प्रमाण घ्या गुणोत्तराचं आणि या बाजूचं प्रमाण घ्या गुणोत्तराचं, हे दोन्ही सारखेच असतील, एकच असतील. समजा मी या त्रिकोणाला नाव दिलं XYZ आणि समजा M आणि N मध्ये एक समांतर रेषा जी या बाजूला YZ ला समांतर आहे अशी रेषा काढली आणि ती XY या बाजूला M मध्ये आणि XZ या बाजूला N मध्ये छेदत असेल समजा, तर अशा वेळेस प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाच्या म्हणण्यानुसार जर MN ही समांतर असेल YZ ला आणि MN ही XY आणि YZ ला दोन वेगवेगळ्या बिंदूमध्ये म्हणजे M आणि N मध्येच इथं समजा उदाहरण म्हणून छेदत असेल तर मग या बाजूचं, या एकाच बाजूचे जे दोन भाग झाले त्याचं गुणोत्तर म्हणजेच XM छेदात MY हे गुणोत्तर हे याच्या एवढं येते. हे प्रमाण आणि हे प्रमाण सारखंच असेल म्हणजे XN आणि छेदात NZ हे सारखं येते, एकाच प्रमाणात म्हणजे समान प्रमाणात विभागते असं म्हणणं आहे या प्रमेयाचं. कळलं? म्हणजे आता हेच जर का मी मोठी आकृती काढून दाखवतो तुम्हाला जी पुस्तकात दिलेली आहे त्याप्रमाणे आकृती घेऊ आपण आणि मग हे चला. तर आता आपण प्रमेय पद्धतीनं सोडवू. याच्यासाठी आपल्याला एक आकृती दिलेली असेल किंवा ती आपल्याला काढावं लागेल. आपण इथं प्रमेयानुसार आकृती काढू. काय? त्रिकोणाच्या एका बाजूला, समजा त्रिकोणाला नाव देऊ आपण ABC हा एक त्रिकोण आहे समजा आणि या त्रिकोणाच्या एका बाजूला एक रेषा समांतर काढू. मग या BC ला मी समांतर रेषा काढतो. समजा ही एक L ही रेषा BC बाजूला समांतर आहे आणि ती रेषा L ही AB या बाजूला इथं म्हणजे पॉइंट P मध्ये, बिंदू P मध्ये छेदते आणि AC बाजूला रेषा L ही बिंदू Q मध्ये छेदते असं आपण समजू. ठीक आहे? म्हणजे हे झालं आता दिलेलं. ठीक आहे ना? याला म्हणतो आपण पक्ष. मग हे मी पक्षामध्ये लिहितो. त्रिकोण ABC मध्ये रेषा L समांतर आहे बाजू BC ला. ठीक आहे? व रेषा L बाजू AB ला P मध्ये छेदते आणि रेषा L बाजू AC ला बिंदू Q मध्ये छेदते. म्हणून मी त्याला असं लिहितो A', P', B व A', Q', C. ठीक आहे? म्हणजे A आणि B च्या मधात बिंदू P आहे रेषा L वर आणि A आणि C च्या मधात रेषा L वर Q बिंदू आहे. याचा अर्थ असा होता. चला आता आपल्याला सिद्ध काय करायचं? जर असं असेल तर प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाचं म्हणणं काय आहे की ही रेषा या पूर्ण एका बाजूला ज्या प्रमाणात विभागते, प्रमाण काय असणार आहे मग याचं गुणोत्तराचं AP/PB है ना, बरोबर AQ भागीला QC या समान प्रमाणात असेल असं या प्रमेयाचं म्हणणं आहे. म्हणून आपल्याला ते सिद्ध करायचं असेल आपल्याला ते म्हणजे AP/PB बरोबर AQ/QC. बघा लक्षात ठेवा, ज्या बाजूला समांतर रेषा काढली त्या समांतर रेषा ज्या बाजूला आहे तिच्या विरुद्ध बाजूस जो कोण आहे त्यापासून सुरुवात झाली याची लिहिण्याची, या प्रमाणाच्या किंवा या गुणोत्तराचे लिहिण्याची. AP/PB बरोबर AQ/QC. जर तुम्ही या बाजूला समांतर रेषा काढलेली ही आणि इथून सुरुवात केली लिहायला तर तुमच्याकडून चूक होऊ शकते. म्हणून हे लक्षात ठेवायचं की या बाजूला समांतर रेषा काढली ना, मग ह्या समांतर असणारी जी बाजू आहे तिच्या समोरच्या बाजूला म्हणजे विरुद्ध बाजूस जो कोण आहे त्याच्यापासून सुरुवात करायची लिहायला. हे प्रमाण गुणोत्तराचं प्रमाण. ठीक आहे ना? चला आता रचना करायला लागेल आपल्याला याच्यासाठी, त्याच्याशिवाय होणार नाही, बिना रचना करता हे होणार नाही. मग ह्याच्यात मी काय करतो ना, ह्या P बिंदूला C सोबत जोडतो. बिंदू P ला C सोबत जोडलं आणि
तसंच मी काय करतो, या बी ला पण क्यू सोबत जोडतो. ठीक आहे ना. मग मी ते इथे लिहितो की पीसी व क्यू बी किंवा बी क्यू जोडले, ही मी रचना केली. ठीक आहे ना. आता बघा, पहिले हे आता जोडण्याच्या आधी इथं दोन त्रिकोण होते. एक छोटा होता एपीक्यू आणि मोठा होता एबीसी. पण आता मात्र त्रिकोणाची संख्या वाढली है ना. मग आता याची आकृती आहे माझ्याकडे, मी तुम्हाला दाखवतो. बघा, हा त्रिकोण असा आहे. ठीक आहे. ए बी सी आणि त्याच्यात ही एक रेषा समांतर काढली ईला. ठीक आहे ना. तर मग इथे बिंदू पी आणि इथे बिंदू क्यू घेतला मी. ठीक आहे. आता काय करायचं, हे सिद्ध करण्यासाठी इथं ना दोन दोन त्रिकोणाच्या जोड्या घ्यायच्या. आणि त्या दोन दोन त्रिकोणाच्या साठी आपण आधी काय म्हणलो की हे कशावर आधारित आहे, तर हे आहे त्रिकोणाच्या क्षेत्रफळाच्या गुणोत्तरावर. मग इथे दोन दोन त्रिकोण घ्यायचे आणि त्याच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर घ्यायचं. ठीक आहे ना. मग आता इथं त्रिकोण एक घेऊ, वरचा एपीक्यू आणि याच्यासोबत एपीक्यू सोबत मी कोणता त्रिकोण घेतो पहा, एपीक्यू या वरच्या त्रिकोणासोबत मी घेतो पी क्यू बी हा त्रिकोण. हा एपीक्यू आणि त्याच्यासोबत पी क्यू बी. याची पण माझ्याकडे आकृती आहे, तुम्हाला दाखवतो मी. असा आहे हा त्रिकोण. इथे आहे बिंदू ए, इथे आहे पी, इथे आहे बी, इथे आहे क्यू. ठीक आहे ना. हे दोन त्रिकोण घेतलेत मी. हा वरचा एपीक्यू आहे आणि खालचा हा पी क्यू बी आहे. समजायला का. हे बघा असं. तर हे दोन त्रिकोण घ्यायला लागलो मी. त्रिकोण पी क्यू बी मध्ये, एपीक्यू व पी क्यू बी मध्ये, म्हणजे या दोन त्रिकोणात एपीक्यू आणि पी क्यू बी मध्ये. आता ह्या दोन त्रिकोणाला वेगळं काढण्यासाठी म्हणून मी ही आकृती तयार केलेली आहे, जी अशी. आता काय करा, या ए ला असं खाली आणा, म्हणजे ही बाजू त्रिकोणाची अशी पाडा. म्हणजे हा जो त्रिकोणाची ही जी त्रिकोणाची जोडी आहे ही अशी फिरवली मी, तर माझ्याकडे असा त्रिकोण तयार झाला. बघा, बी इथेच आहे, ए इकडे आला आणि मधात हा पी आहे आणि तो क्यू जो आहे तो वर गेलाय. ठीक आहे ना. आता या दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर घ्यायचं आपल्याला. काय लिहिता येते, ए पी क्यू या त्रिकोणाचं क्षेत्रफळ काय लिहाल, या त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं सूत्र काय येईल, याचा पाया एपी गुणिला याची उंची. पण याच्यात उंची नाहीच आहे कोणती. ही तिरकस उंची आहे, ही तिरकस उंची आहे. आपल्याला इथं लंब उंची पाहिजे असते, सरळ उंची. मग याच्यात नाहीये. मग समजा ती जर काढायची असेल तर तुम्हाला काय करावं लागेल, असा इथून एक लंब टाका लागेल इथं, मग ती त्याची उंची होईल. ठीक आहे. बर, आता दुसरा त्रिकोण जो घेतला आपण पी क्यू बी, हा जो त्रिकोण घेतला आपण पी क्यू बी, हा, तर याच्यासाठी काय होते बाबा, याचा पाया काय पीबी आणि याची उंची, याला पण उंची नाहीये. म्हणजे याची उंची काढायची असेल तर इथून लंब टाका लागेल याच्यावर, म्हणजे उंची या दोन्ही त्रिकोणाची समान होते. बरोबर आहे का. त्याच्यामुळे मला या दोन त्रिकोणासाठी काय लिहिता येते, एरिया त्रिकोण ए पी क्यू भागिला एरिया त्रिकोण पी क्यू बी बरोबर दोन्ही त्रिकोणाच्या उंची समान येतात, म्हणजे त्याच्या पायाचा आहे ना, या दोन्ही त्रिकोणाच्या उंची समान असणार येतात, इथूनच उंची टाका लागणार आहे. त्याच्यामुळे या दोन्ही त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचा गुणोत्तर हे त्याच्या पायाच्या गुणोत्तरा एवढे येईल. म्हणजे याचा पाया एपी क्यूचा पाया एपी आणि पी क्यू बीचा पाया पीबी, म्हणजे एपी छेद पीबी. हे आलं आपलं एक नंबरचं समीकरण. आणि हे कशावरून लिहिलं मी, कशावरून लिहिलं, हे दोन्ही त्रिकोणाचं पायाचं गुणोत्तर आलंय. दोन्ही त्रिकोणाचं क्षेत्रफळाचं गुणोत्तर हे त्याच्या पायाच्या गुणोत्तरा एवढं आलं. म्हणजे याला काय म्हणता येते, मला याचे उंची लिहिल्या नाही, याचा अर्थ काय की या त्रिकोणाचे क्षेत्रफळ हे पायाच्या प्रमाणात आहेत. का पायाच्या प्रमाणात आले, कारण याच्या उंचीचे प्रमाण कटले. मग याला तुम्ही एकदा असं लिहा, समान उंचीचे त्रिकोण. ठीक आहे ना, एकदा असं लिहा, किंवा मग असं लिहा की क्षेत्रफळ पायांच्या प्रमाणात.
ठीक आहे. आपण काय केलं, हा त्रिकोण घेतला आणि हा त्रिकोण घेतला, पी क्यू बी, दोन त्रिकोणाच्या जोड्या घेतल्या आणि त्याच्यावरून क्षेत्रफळाचं गुणोत्तर काढलं. कळलं? हीच प्रक्रिया पुन्हा करायची आपल्याला, हीच. आता दुसऱ्या दोन त्रिकोणाची जोडी घेऊ, पुन्हा एकदा एपीक्यू घेऊ आणि आता इकडचं त्रिकोण घेऊ, म्हणजे पी क्यू सी घेऊ. ठीक आहे ना, एपीक्यू आणि पी क्यू सी मध्ये. मग मी तसं लिहितो, त्रिकोण एपीक्यू व त्रिकोण पी क्यू सी मध्ये. बघा याची पण आकृती आहे माझ्याकडे. याची आकृती कशी आहे, ही आहे. असा आहे त्रिकोण. ठीक आहे ना, हा वरचा एपीक्यू आणि खालचा हा पी क्यू सी. ठीक आहे ना. आता याला काय करायचं, याला असं पाडायचं, म्हणजे सी इथंच राहील, सी इथंच राहील, फक्त हा जो भाग आहे हा असा इकडे. ठीक आहे ना. मग हे अशा त्रिकोणाची ती जोडी झाली, दोन ए पी क्यू आणि पी क्यू सी. कळलं? मग आता ह्या दोन त्रिकोणासाठी पण, या दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर घ्यायचं आपल्याला. मग पहा आता इथं पण ए पी क्यू या त्रिकोणाचं क्षेत्रफळ काय लिहाल तुम्ही, पाया ए क्यू, आणि याला उंची नाही, मग उंची तुम्हाला इथून अशी लंब टाका लागली तर. ठीक आहे. मग तसाच पी क्यू सी या त्रिकोणाचा पाया क्यू सी, आणि याची उंची, याला पण उंची नाही, मग त्याची उंची पण इथूनच लंब टाकायला, म्हणजे दोन्ही त्रिकोणाच्या उंची इथं पण समान आहेत. म्हणून मग या दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर काय लिहितात मला, एरिया त्रिकोण ए पी क्यू छेद एरिया त्रिकोण पी क्यू सी बरोबर, यांचे हे पण समान उंचीचे त्रिकोण आहेत, त्याच्यामुळे यांचा पण क्षेत्रफळाचं गुणोत्तर हे यांच्या पायाच्या गुणोत्तर एवढा असेल. म्हणजे याचा पाया काय आहे तर ए क्यू आहे ना, हा पाया एपीक्यू चा आणि हा पाया क्यू सी पी क्यू सी चा, ए क्यू छेद क्यू सी. हे झालं आपलं दुसरं समीकरण. आणि याचं कारण काय आहे, हे पण समान उंचीचे त्रिकोण आहेत म्हणा, नाहीतर याला पण याच्या उंची कटल्यात, म्हणून याला पण तुम्ही काय म्हणसाल, क्षेत्रफळ पायाच्या प्रमाणात. ठीक आहे. आता दोन दोन त्रिकोणाच्या जोड्या घेतल्या आपण. आता काय करू आपण, आता हा त्रिकोण दोन वेळा घेतलाय आपण, त्याच्यासोबत एकदा हा घेतला आणि एकदा हा घेतला. आता आपण काय करू, हे दोघं एकमेकांसोबत घेऊ. ठीक आहे ना, म्हणजे ही समांतर रेषा दोन आणि या दोन समांतर रेषेच्या मधात एक हा त्रिकोण आहे, एक हा त्रिकोण आहे, काय नावाचं, पी क्यू बी है ना, आणि एक दुसरा एक त्रिकोण आहे, कोणता, हा पी क्यू सी. आणि ह्या दोन तर समांतर रेषा आहेत, कारण ही यल ही बाजू बीसीला समांतर काढली तेव्हा. मग आता आठवा, दोन समांतर रेषांमधलं लंब अंतर कुठेही घेतलं तरी ते समान असते, बरोबर आहे. म्हणजे जर तुम्ही पी क्यू बी आणि पी क्यू सी या दोन त्रिकोणाच्या उंची काढल्या तर त्या या दोन समांतर रेषेमधले अंतरच असतील. मग ते कुठेही समांतर रेषेमधलं अंतर काढले तुम्ही लंब तर ते सारखेच असतील, म्हणजे हे दोन त्रिकोण समान उंचीचे होतात. बरं, शिवाय ह्या दोन्ही त्रिकोणात अजून एक गोष्ट सारखी आहे, ती म्हणजे पी क्यू बी चा पाया पण पी क्यू आहे आणि पी क्यू सी या त्रिकोणाचा पाया पण पी क्यू आहे. म्हणजे हे दोन त्रिकोण आहेत, पी क्यू बी आणि पी क्यू सी, हे दोन्ही त्रिकोण समान पाया व समान उंचीचे त्रिकोण आहेत. मग आपल्याला तसं लिहिता येईल. तसेच त्रिकोण पी क्यू बी व त्रिकोण पी क्यू सी हे समान पाया व समान उंचीचे त्रिकोण आहेत. म्हणून या दोघांच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर आठवते का, एरिया त्रिकोण पी क्यू बी बरोबर एरिया त्रिकोण पी क्यू सी लिहिता येते. आठवते का, यांचं गुणोत्तर एक येते, या दोघांचं गुणोत्तर एक येते, कारण समान पाया समान उंचीचे क्षेत्रफळ असलेले, समान पाया समान उंचीचे त्रिकोण असल्यामुळे त्यांच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर हे एक येते. आता पाहिलं आपण हे सुरुवातीला.
म्हणून ते एक येते, म्हणून मी हा जो छेद हे जे इकडे छेदात होतं त्याला इकडे घेतला. हे झालं नवीन इक्वेशन, समीकरण नंबर 3. ठीक आहे. आता आता आपण काय करू, हे जे 3 समीकरण तयार झाले, या 3 समीकरणावरून आता आपल्याला प्रमेयाचा पुढचा भाग पाहायचा आहे. ते म्हणजे काय, तर काय करू की हे जे समीकरण नंबर 3 आहे ना, तसं तर पुस्तकात हे डायरेक्ट लिहिलंय की समीकरण नंबर 1, 2, 3 वरून डायरेक्ट लिहून टाकले. पण हे कसं येते मी ते सांगतो. हे जे समीकरण नंबर 3 आहे ना, या समीकरण नंबर 3 ला आता आपण समीकरण नंबर 3 कोणते 2 त्रिकोण घेऊन सोडवले, हे 2 त्रिकोण, याला आपण सोडून दिलं होतं. ठीक आहे ना, कारण हे पहिल्यांदा 2 वेळा घेतला होता, हे 2 आता घेतले आपण. आता काय करू आपण, हे जे समीकरण तयार झालं ना, या समीकरणाला तो जो त्रिकोण सोडला होता त्याच्या क्षेत्रफळानं दोन्हीकडे पण भागू, इकडं पण आणि इकडं पण. मग ते कसं होईल, याला जर का इथं भागतो मी म्हणलं तर एरिया त्रिकोण पी क्यू बी याला भागीला करायला लागलो मी तो सुटलेल्या त्रिकोणाचा म्हणजेच एपी क्यूचं क्षेत्रफळ, एरिया त्रिकोण ए क्यू पी. इकडे पण तसंच करू, एरिया त्रिकोण पी क्यू सी याला भागीला करू एरिया त्रिकोण ए पी क्यू. काय केलं मी, हे जे 3 नंबरचं समीकरण तयार झालं होतं याला मी दोन्हीकडे पण तो जो त्रिकोण आपण आधी सोडून दिला, म्हणजे कोणता होता तो एपीक्यू. तर एपीक्यूच्या क्षेत्रफळाने याला पण भागलं, हे इथं दिसते, आणि याला पण भागलं, हे इथं दिसते एपीक्यू. ठीक आहे ना. आता हे जे 2 समीकरण, हे जे 2 बाजू तयार झाल्या, या दोन्ही बाजूंना आपण ना उलट करू, व्यस्त घेऊ यायचं, त्याला इन्व्हर्ट करू म्हणून, इन्व्हर्टिंग करू याचं. ठीक आहे ना. तर मग काय होईल, हे वर येईल, हे खाली येईल, अंश छेद आदला बदल होईल, याची पण अंश छेदाची आदला बदल होईल. म्हणजे काय येईल, वर एरिया त्रिकोण एपीक्यू छेदात एरिया त्रिकोण पीक्यूबी, आणि इकडे एरिया त्रिकोण एपीक्यू, हे वर आला आता छेदात एरिया त्रिकोण पीक्यूसी, है ना, अंश छेद आदला बदल. बरोबर आहे का. मग आता बघा, इथं इथं जे आलंय तुमच्याकडे हे तुम्ही आधीच काढून ठेवलेले आहे, किंवा हे तुमच्याकडे आधीच आहे. बघा, एरिया त्रिकोण एपीक्यू छेद पीक्यूबी कुठे बा, एपीक्यू छेद पीक्यूबी आहे इथं 1 नंबर समीकरणात. मग ह्याच्या जागेवर मला हे लिहिता येते, म्हणजे इथे मला लिहिता येतं एपी छेदात पीबी. बरोबर, हे पण मी काढलेले बघा, एपीक्यू भागीला पीक्यूसी आहे का, एरिया त्रिकोण एपीक्यू भागीला एरिया त्रिकोण पीक्यूसी आहे तिथं. म्हणजे ह्याच्या जागेवर मला हे लिहिता येते, म्हणजे याला लिहिता येते ए क्यू छेद क्यू सी. हे कशावरून लिहिलं आपण, हे लिहिलं 1 व 2 समीकरण 1 व 2 वरून. कळलं, झालं का पहा, तुम्हाला जे सिद्ध करायचं होतं ते आलं का पहा, आहे का. एपी छेद पीबी इज इक्वल टू ए क्यू छेद क्यू सी, झालं प्रमेय सिद्ध. बघा पुन्हा एकदा सांगा, काय केलं, जे प्रमेयात दिलं ते आकृतीत आहे, जे आकृतीत आहे तेच इथं पक्षमध्ये लिहिलं, जे प्रमेयात दिलं ते सिद्ध काय करायचं ते लिहिलं, रचना केली. पीक्यू या बाजूच्या दोन्ही बिंदू पी आणि क्यू यांना आता बीसी वरच्या बी ला सी ला कसं जोडलंय ते आकृतीत दाखवले. ठीक आहे ना. मग 2 त्रिकोणाच्या जोड्या घेतल्या, या वरच्या सोबत एकदा हा खालचा पीक्यू बी घेतला, नंतर या वरच्या सोबत एकदा हा इकडचा बाजूचा पीक्यू सी घेतला, एपीक्यू 2 वेळा घेतला, एपीक्यू एकदा पीक्यू बी घेतला त्याच्यासोबत, एकदा पीक्यू सी घेतला त्याच्यासोबत, आणि क्षेत्रफळाचं गुणोत्तर घेतलं. दोन्ही वेळेस त्रिकोण हे समान उंचीचे येतात, त्याच्यामुळे त्या उंची कटल्या आणि फक्त पायाच्या गुणोत्तर आले त्रिकोणाच्या क्षेत्रफळ बरोबरच्या गुणोत्तर बरोबर. तिसऱ्यांदा तो वरचा राहू दिला, आता हेच दोघं घेतले, पीक्यू बी व पीक्यू सी. हे समान पाया समान उंचीचे त्रिकोण आहेत, कारण हे 2 समांतर रेषाच्या मधातले त्रिकोण आहेत, त्याच्यामुळे याची उंची समान होते, आणि पाया तर पीक्यू आहेच दोघांचा पण. मग आता हे जे क्षेत्रफळ समान आले, याला तो जो सुटलेला त्रिकोण होता त्याच्या क्षेत्रफळानं भागलं आणि त्याला केलं उलट, म्हणजे व्यस्त घेऊन. ठीक आहे ना, व्यस्त. मग
हे जे आलं किंवा हे जे आलं हे आपल्याकडं आधीच 1 नंबरच्या आणि 2 नंबरच्या समीकरणात आहे, त्याच्यामुळं ह्याच्या डाव्या बाजूच्या जागेवर मी याच्या उजव्या बाजू ठेवल्या तर हे असं आलं आणि हेच आपल्याला सिद्ध करायला सांगितलं होतं. समीकरण नंबर 1 व 2 वरून हे सिद्ध झालं. कळलं? हे प्रमेय खूप महत्वाचं आहे. तुम्ही याचा स्क्रीनशॉट घ्या आणि याचा एकदा अभ्यास करा. हे परीक्षेला येऊ शकते. ठीक आहे.